नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पान या तुमच्या आमच्या पुस्तकांविषयीच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कवितेच्या जगात मुसाफिरी करणाऱ्या कल्पना दुधाळ सर्वच साहित्यप्रेमींना परिचित आहेत. सीझर कर म्हणते माती किंवा धग असतेच आसपास अशा कविता संग्रहांमुळे त्यांचं नाव साहित्य क्षेत्राला परिचित झालं. सध्या मात्र त्यांच्या ललित लेखांचा संग्रह जारवा खूप गाजतोय. रानातली बारीक सारीक हिरवाई तोडून खुडून उपटून बांधून बाजारात नेतात बाया, नफ्या तोट्याच्या व्यवहारात वाटं घालून तराजू घेऊन कष्ट तोलतात बाया, असं म्हणणाऱ्या कल्पना दुधाळ आज आपल्याकडे जारवाच्या निमित्ताने आल्या आहेत. कल्पनाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. जारवा या ललित गद्याची दखल आनंदाचं पान मध्ये घेतल्याबद्दल ABP माझाचे आभार मानते. खरं तर कल्पनाताई, जेव्हा मी जारवा विषयी वाचलं किंवा वाचते तिथल्या लेखांविषयी, तेव्हा मला पहिला प्रश्न हाच पडतो की कवयित्री म्हणून तुम्ही ग्रामीण जीवन, ग्रामीण महिलांचं जीवन याविषयी मांडत असता. तुमच्या कविता त्या पद्धतीच्या असतात. मग कविता हा फॉर्म असताना जारवा ह्या वेगळ्या फॉर्मचा विचार कसा झाला आणि हे लेख कसे आकाराला आले? सीझर कर म्हणते माती आणि धग असतेच आसपास हे दोन्ही कविता संग्रह आहेत खरे. म्हणजे एक आपल्याला समजत असतं की आपली अंतर्गत उर्मी काय आहे, ती खरं तर कवितांचीच आहे. पण कवितेच्या बाहेर जे राहिलेलं असतं मधल्या काळात, जे कवितांमध्ये आलं नाही, मग त्याचे ललित लेख झाले. मधल्या बऱ्याच काळामध्ये जे मी पाहिलं, जे अनुभवलं, वाचलं, तर हे सगळं त्यामध्ये अधूनमधून वाढत गेलं. आणि म्हणजे एक लेख झाला, घेतला आणि लिहून झाला असं काही होत नाही. ते त्याचं म्हणणं, त्याचा काय म्हणतात की त्याचा आकार पूर्ण होईपर्यंत आपल्याकडून घेत राहतं, असं ते जारवा ललित लेखन आहे. खरं तर मला आणखीन जारवामधनं जाणून घ्यायला आवडेल की शब्दतर्फे जारवा प्रकाशित झाला आणि वारंवार लक्षात येतं की तुमचं जे जगणं आहे, तुम्ही जे ग्रामीण भागात अनुभवता, ते नुसतं अनुभव कथन नाही, तर त्यातला तो जगण्याचा भाग आम्हाला या लेखांमधनं वाचायला मिळतो. तर हे म्हणजे प्रसंगानुरूप आल्यात लेख की त्या प्रसंगातनं ताऊन सुलाखून निघाल्यावर वाटलं लिहावंसं, कसं झालं? ही सगळी निर्मितीची कथा आम्हाला ऐकायला आवडेल. प्रसंगानुरूप तर होतंच, पण जे आपले अनुभव असतात, म्हणजे जो अनुभव ज्या लेखासाठी बसणार आहे असं आपल्याला जाणवतं, तर तो त्यामध्ये आपसूक जाऊन बसतो. म्हणजे लिहायचंच असंही लिहून नाही झालं, किंवा ती एक लेखकाची प्रोसेस असते. जे विचार डोक्यामध्ये चाललेले असतात, जे आपण समांतर वाचन करत असतो, समांतर अनुभव असतात, तर तसं हे लेखन झालं. आणि जारवा म्हणजे काय, तर रोपांच्या, झाडांच्या मुळांचा, तंतुमुळांचा पुंजका असतो. म्हणजे मला असं वाटत आलं की झाडाखोडांचा जसा जारवा असतो, ज्यामुळे ती भक्कम उभी असतात, तसा माणूस म्हणून आपलाही जारवा असतो. शेतीमातीमध्ये काम करत असताना जे अनुभव आले, म्हणजे मी झाडाखोडांचा जारवा बघत असताना मला असं वाटलं की माणूस म्हणून आपलाही जारवा आहे, ज्यामुळे आपण उभं राहतो. मग हा समाजामध्ये, गोतावळ्यात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला उभं राहण्यासाठी ही मुळं असतात, जी विचारांची असतात. कल्पनाताई, खरं तर तुमचा कवितांचा प्रवास जो आहे त्या कवितांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटत आलो आहे, तो सुरू कसा झाला हे पण समजून घ्यायला आवडेल, जाणून घ्यायला आवडेल की कवितेच्या माध्यमातून व्यक्त होणं कधी आणि कसं सुरू झालं आणि तो का आवडला तुम्हाला, कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा फॉर्म? काही गोष्टी आपल्याला नाही सांगता येत. म्हणजे ही जी निर्मिती प्रक्रिया असते त्याबद्दल खरोखरच काही सांगता येत नाही की हा मला आत्ता जे काही मी आत्ता लिहित आहे त्याचा संबंध आज घडणाऱ्या किंवा आज माझ्या भोवती असणाऱ्या गोष्टींशी अजिबातच नसतो. कदाचित आपल्या मनाच्या पातळीवर जे चालू असतं, जाणीव-नेणिवेच्या पातळीवर जे चालू असतं, तर त्याचा कधीतरी म्हणजे ते कधीतरी आपल्याकडून लिहिलं जातं. कविता मला सुचत गेली. म्हणजे लेखन वाचन ही आवड होती अगोदरपासून, पण शेतात काम करत असताना कधीतरी असं जाणवत गेलं की हे आपण
लिहू शकतो. एकतर कविता लिहायला सोपी असते, कामाधामाच्या व्यापामध्ये ती पटकन लिहून होते. ही एक सोयीची गोष्ट माझ्यासाठी असल्यामुळे असेल कदाचित माझ्याकडून कविता लिहिल्या गेल्या. त्यातही अनुभवांची तीव्रता होती. जसं की मातीतून चालता मी मातीच होऊन जाते, गर्भात हिरवे कोंब खुशाल उगवू देते. हे असं कधीतरी सुचत गेलं आणि असं वाटत गेलं की अरे हे आपल्याला कसं सुचलं. किंवा सीझर कर म्हणते माती, असं मला का आणि कधी सुचलं नाही सांगता येणार. तो एक आपल्या अनुभवांचाच पुन्हा पुन्हा परिपाक असतो की जो त्यामध्ये येतो. आम्ही शेतीमध्ये रासायनिक खतांचे औषधांचे एवढे प्रयोग करत असतो, तर एक वेळ माती म्हणेल की मला नैसर्गिकपणे नाही उगवता येत आहे, किंवा ती उगवण्याचा कष्टही घेणार नाही असंही असेल कदाचित. मग जेव्हा एखादी बाई नैसर्गिकपणे बाळाला जन्म नाही देऊ शकत तेव्हा तिचं सीझर करावं लागतं. तसं माती इतक्या सगळ्या प्रक्रियानंतर कदाचित म्हणेल की मला नैसर्गिकपणे नाही उगवता येते, म्हणून सीझर कर म्हणते माती असं कधीतरी सुचलं गेलं आणि लिहिलं गेलं. तसंच ढग असतेच आसपास ही एक जी परिस्थिती आहे भोवतीची ती समजून घेण्याची म्हणा, किंवा जे काही आपल्या भोवती आहे ते आपल्याला टाळता येत नाही, पण ती आपली ऊर्जा आहे असं समजून घेण्याची मनाची अवस्था होती की ढग असतेच आसपास. जशा मी शेतीत काम करणारी बाई आहे तशा माझ्यासारख्या असंख्य आयाबाई आहेत की आम्हाला इतर पर्याय नाहीत, स्वीकार हाच एक पर्याय असतो. त्यामुळे ढग असतेच आसपास असं लिहिलं गेलं. पुन्हा एकदा आपण जारवाकडे वळूया. तो लेखसंग्रह आहे, ललित लेखसंग्रह आहे. तुमच्या मनातल्या भावनांना त्या संग्रहाच्या माध्यमातून तुम्ही वाट करून दिलेली आहे. जारवा सारखं काही लिहिण्याचा तयारी आहे का, किंवा काही पाईपलाईनमध्ये आहेत का तशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स कवितांशिवाय, कवितांव्यतिरिक्त? जे आत्तापर्यंतचं होतं ते जारवामध्ये झालं आणि पुन्हा लगेच ललित लेख तर नाहीच लिहिणार. मला म्हणजे जी मी सुरुवातीला सांगितलं की आपली जी अंतर्मनाची जी उर्मी असते ती कविताच आहे. मला कविता वाचायला आणि लिहायला देखील आवडते, आणि कविता सापडण्यासारखा, आपल्याला कविता सुचण्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा नसतो. खरं तर कल्पनाताई, आपण कवितांविषयी इतकं बोलतो आहे, गप्पा मारतो आहे, जारवाच्याही निमित्ताने गप्पा होतात आहे, तेव्हा आता आपल्या गप्पा संपवताना तुमच्याच ओळींनी संपवूया असं मला वाटतं. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडत्या कवितेच्या 4 ओळींनी आपण आजच्या या गप्पा संपवूया. जारवा ललित लेख असेल, ललित लेख संग्रह आहे, पण त्याचा शेवट काही कवितेच्या ओळींनी झालेला आहे. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत: रोपट्यांना वाटू नये उगीच उगवलो, रोपट्यांना वाटू नये उगीच उगवलो, बाळांना वाटू नये उगीच जन्मलो, प्राण्यांना वाटू नये उगीच माणसाळलो, माणसांना वाटू नये उगीच माणूस झालो, माणसांना वाटू नये उगीच माणूस झालो, उगीच उगवलो असं वाटणारा दिवस उगवूच नये पृथ्वीवर, उगीच उगवलो असं वाटणारा दिवस उगवूच नये पृथ्वीवर. क्या बात आहे कल्पनाताई. खूप खूप आभार तुमचे. आज तुम्ही आनंदाचं पानसाठी वेळ दिला आणि तुम्ही खूप उत्तम सेवा करताय मराठी साहित्याची. त्या सगळ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आजचं दुसरं पुस्तकही खूप महत्त्वाचं आहे आणि पुरस्कार प्राप्त असंच आहे. हॅचुकी सुनास्की हे प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा महाजन यांचं पुस्तक आहे. तेव्हा या बाल साहित्याविषयी आणि या पुस्तकाविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आबा महाजनजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार मॅडम. थँक्यू. खरं तर पुस्तकाच्या नावापासूनच सुरुवात करूया. मला या पुस्तकाचं नाव, याचा विषय, याचा वयोगट सगळंच तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नक्की मॅडम. सर्वप्रथम मी आपलं आणि एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो, कारण या आनंदाचं पान या निमित्तानं आपण मराठी साहित्य प्रसारासाठी जे उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम करतात ते खरोखरच प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. खरंच तुमच्यासारख्या लेखकांकडून आम्हाला तुमच्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायला मिळतं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. परत एकदा हॅचुकी सुनास्की या पुस्तकाकडे वळूया. आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल.
नक्की मॅडम. नुकतंच माझं मे 2026 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेलं हाचुकी सुनास्की हे पुस्तक, ही कादंबरी बाजारात आलेली आहे आणि 2-3 महिन्यांचाच अवधी झालाय, परंतु तरी देखील या पुस्तकाला वाचक वर्गाचा म्हणजे लहान मुलांपासून तरच मोठ्यांपर्यंत देखील जो प्रतिसाद लाभतोय आणि दररोज जे मला फोन कॉल्स, मेसेजेस येतायत, त्यावरून मला देखील खूप छान वाटतंय. या पुस्तकाविषयी सांगायचं म्हणजे एलियन्स विषयी लिहावं असं माझ्या कधी डोक्यात नव्हतं. पण मला अजून आठवतंय की 2021 मध्ये नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये मी काही आपल्या लेखक मित्रांना आणि काही अनुवादित पुस्तकं मला विकत घ्यायची होती. त्यासाठी मी खास करून गेलेलो होतो. आणि काही मित्रांना भेटीगाठी झाल्यानंतर मी सहजच ग्रंथ प्रदर्शनाकडे वळलो आणि त्या ठिकाणी एक-एक स्टॉल बघता मी मेहता यांच्या स्टॉलमध्ये गेलो. त्या ठिकाणी सुनीलजी मेहता या ठिकाणी मला दिसले आणि त्यांच्याशी आपण 2 मिनिटं का असेना बोलावं म्हणून त्यांच्या जवळ गेलो मी आणि त्यांना नमस्कार केला. नमस्कार करून सांगितलं की "सर, मी आबा महाजन." असं म्हटल्याबरोबर त्यांनी मला त्या मिठी मारली आणि म्हटले, "अरे, तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्हाला आम्ही ओळखतो आणि तुमचं अभिनंदन देखील, कारण यंदाचाच साहित्य अकादमी पुरस्कार तुमच्या आबाची गोष्टला मिळालाय आणि छान तुम्ही लिहिताय. मग बालसाहित्यामध्ये मी तुमची बरीचशी पुस्तकांची कव्हर्स बघितलेली आहेत." अशा पद्धतीने त्यांनी मला जे सांगितलं त्याबद्दल मी खूप भारावलो आणि त्यानंतर देखील आमचा एक 10-15 मिनिटं छान गप्पा रंगल्या आणि गप्पा मारताच त्यांनी मला असं सांगितलं की "आबा महाजन, तुम्ही असं करा की लहान मुलांसाठी जर तुम्ही एलियन्सवर जर लिहिलं, तर आम्हाला ते पुस्तक छापायला आवडेल." आणि अलीकडे एलियन्सवर फार प्रमाणात काही लिहिलं गेलं नाही. म्हणजे मोजकीच पुस्तकं असतील. तर तुम्ही त्याविषयी भन्नाट एखादं कथासंग्रह असेल, कादंबरी असेल काहीतरी लिहा. आम्ही ती आमच्या टीमला दाखवू आणि ती प्रकाशित करू. त्यानंतर मला त्यांचा तो प्रस्ताव जो होता तो खूप आवडला आणि मेहतासारख्या मोठ्या प्रकाशकाने आपणहून आपल्याला एखादा प्रस्ताव दिलाय विषय. आणि ते मला खूप आवडलं. त्यानंतर मग त्या दिवसापासूनच डोक्यामध्ये एक विचार घोळायला लागला आणि मग आपण लिहायला पाहिजे असं वाटत होतं. तोपर्यंत मी सायन्स फिक्शन वगैरे काही लिहिलेलं नव्हतं. फॅन्टसी लिहिलेली नव्हती. म्हणजे आबाची गोष्ट असेल किंवा इतर माझे टांगाटोली असेल, इतर जे आपण जर पुस्तकं बघितली, तर ती त्या प्रकारातली नाहीयेत. तर मग काही लिहावं असं मला वाटलं आणि मग साधारणतः एक 15 एक दिवस विचार करता मला पहाटे हॅचुकी सुनास्की असं नाव सुचलं. खरं म्हणजे या पुस्तकाचं नाव हॅचुकी सुनास्की असं होतं. असं. परंतु अ, ते नंतर मी ज्यावेळेस ते ड्राफ्ट तयार केला, 2-3दा त्याचं वाचन केलं, त्याच्यानंतर मग मी त्याचं नाव हॅचुकी सुनास्की हे थोडं लांब होईल म्हणून ते मी हॅचुकी सुनास्की असं केलं. तर खरं म्हणजे ह्या पुस्तकाची प्रेरणा सुनील मेहता यांच्यापासून मिळाली. म्हणजे त्यांनी जर मला हा विषय सुचवला नसता, बरोबर. तर कदाचित मी एलियन्स विषयी आणि त्याचं एकूणच फॅन्टसी आणि एलियन्स ज्यावेळेस पृथ्वीवर येतो आणि मग काय धमाल होते. असा त्याच्यामध्ये खूप छान नाट्यमयता, रहस्यमयता आणि उत्कंठावर्धक अशी ही कादंबरी आहे. खरं तर आत्ता या कादंबरीचा, या बालकादंबरीचा विषय तुम्हाला कसा सुचला हे तुम्ही सांगितलं, पण तुम्ही खूप बालसाहित्य निर्मिती केलेली आहे. तुमच्याच पुस्तकाला काही वर्षांपूर्वी साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. तेव्हा जनरली जेव्हा आपण लहान मुलांसाठी विषय निवडतो तेव्हा काय काय विचार करावा लागतो वेगळा आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून? बरोबर. खरं म्हणजे एलियन विषयी ज्यावेळेस मी लिहिलं, त्याबद्दल आधी सांगतो. तर याच्याबद्दल मी बाजारात काही पुस्तकं बघितली तर एखादी कथा किंवा एखादी कविता एलियन्स विषयी असायची. म्हणजे एखादा एलियन वरतून कुठल्यातरी ग्रहावरून पृथ्वीवर येतो आणि मग काय धमाल होती, अशी एखादी कविता असायची किंवा एखादा कथा असायची. पण याच्यावर एका एलियनला नायक करून संपूर्ण कादंबरी त्याच्या भोवती गुंफत जाणं, उफणं. हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते मी याच्यामध्ये साकारलेलं आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं की माझे इतर जे कथासंग्रह आहेत, मग आबाची गोष्ट असेल, आबाची गोष्ट हो. जनरली एक 17 कथा आहेत आणि त्या 17 कथांपैकी 8 ते 9 कथा ह्या माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या, म्हणजे शालेय जीवनातल्या, मी ज्यावेळेस शिकत होतो तेव्हाच्या आहेत किंवा मी अच्छा. 10वीत होतो त्यावेळेच्या काही कथा आहेत. त्यानंतर मी 10वी पास झाल्यानंतर मी पहिल्यांदा ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसील कचेरीमध्ये गेलो, त्याची एक कथा आहे. 10वीची कथा आहे. नंतर मी लहानपणी अभ्यास करता गुरंढोरं चारायचो, तर त्याची पण एक कथा आहे. आणि
जेव्हा शिक्षक झालो होतो त्याची पण एक कथा आहे. म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा कथा या माझ्या अवतीभोवती माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या निगडीत आहेत आणि ते आपल्याला तसं सुचत गेलं आणि मग बाकीच्या ज्या कथा आहेत त्या मी कुठेतरी बघितलं. म्हणजे मी पाचोरा या ठिकाणी कार्यरत असताना, महसूलमध्ये कार्यरत असताना गारपिटीची दुर्घटना मी माझ्या डोळ्यासमोर बघितली होती. तर त्यानंतर मग मला असं वाटलं की याच्यावर छान कथा होऊ शकते. ती कथा मी त्या ठिकाणी लिहिली. तर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमधूनच मला शक्यतोवर अशा प्रसंगांमधून सुचत जातं आणि मग मी ते लिहित जातो. महाजन सर, खरं तर गप्पा तुमच्या साहित्याविषयी खूप मारता येतील, पण आपल्याजवळ वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न की आत्ता हे हाचिकी सुनास्कीच्या विषयी आपण गप्पा मारल्या, आधीचंही तुमचं साहित्य छोट्या वाचकांपर्यंत पोहोचलंय, पण हातात काही आहे का ज्याच्यावर काम सुरू आहे, लिखाण सुरू आहे, ते पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच मॅडम. म्हणजे खूप अल्पावधीमध्ये हाचिकी सुनास्कीला खूप चांगलं यश मिळतंय. त्याच्यामुळे आणि ज्यावेळेस मी हे लिहायला घेतलं त्याच वेळेस मध्ये खूप मोठा पट या पुस्तकाचा माझ्या समोर होता. म्हणजे याचे आता दुसरा भाग पण मी लिहितोय हाचिकी सुनास्कीचा आणि दुसरा भाग लिहिता लिहिता तिसरा भाग पण मला सुचलेला आहे. त्याचा पण ड्राफ्ट माझ्याकडे तयार आहे. तर साधारणतः याचे मी 7 भाग, जसे हॅरी पॉटरचे भाग आहे तसे मी याचे 7 भाग करणार आहे. ते टप्प्याटप्प्याने मेहता पब्लिकेशन्स कडून येणार आहेत. तदनंतर डिटेक्टिव्ह सँडी आणि ड्रॅगनचे रहस्य ही लाडोबा मासिकामध्ये माझी क्रमशः कादंबरी प्रकाशित होते. तर त्याचं देखील वर्षभरामध्ये ते येईल. म्हणजे मला असं वाटतं की शमशेर कुलूपगर असेल किंवा फास्टर फेणे असेल, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे मुलांना दिलं गेलं पाहिजे ते बालसाहित्यामध्ये तेवढ्या प्रमाणात येत नाहीये. तर निश्चितच डिटेक्टिव्ह सँडी ती पोकळी निश्चितच भरून काढेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर एक मोठा प्रोजेक्ट माझा येतोय. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सिंदबादच्या 7 सबरी सगळ्यांना माहिती आहे. पण 7 सबरी नंतर काय? असा प्रश्न ज्यावेळेस मला पडला त्यावेळेस मी सिंदबादची 8वी सफर लिहिलेली आहे आणि ते देखील झाले, कव्हर पण झालेले आहे आणि ते देखील अंतिम टप्प्यात आहे. आणि आतापर्यंत आपण जर बघितलं की साधारणतः 100 पेजेसमध्ये सिंदबादच्या 7 सफरी आतापर्यंत आपल्याला वाचायला मिळतात. परंतु ही माझी जवळपास 150 पानांची कादंबरी असेल आणि ती फक्त 8वी सफर असेल. आणि ती पण आजच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली आहे आणि खूप जबरदस्त फॅन्टसी आणि आत्ताच्या अलीकडच्या बालसाहित्यामध्ये जे अद्भुत रस आपण जे म्हणतो त्याची जी वाणवण आहे ती भरून निघणारी अशी ही कादंबरी असेल. तर साधारणतः हाचिकी सुनास्कीचे पुढचे भाग, डिटेक्टिव्ह सँडी आणि सिंदबादची 8वी सफर हे 3 पुस्तकं माझे पाईपलाईन मध्ये आहेत आणि ते लवकरच वाचकांना, लहान दोस्तांना वाचायला मिळतील. नाही सर, खूप मोठं काम होतंय तुमच्या हातून आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाले, मी कायम हा विषय मांडत असते की जसा हॅरी पॉटर जगभर प्रसिद्ध झाला तसं एखादं मराठी कॅरेक्टर का होऊ नये. तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत हे ऐकूनही खूप आनंद झाला आणि तुम्ही जे काम करताय त्या सगळ्या कामासाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार सर. धन्यवाद मॅडम, थँक्यू. आजचं पहिलं पुस्तक आहे बडोद्याचे लेखक संजय बच्छाव यांचं. या पुस्तकाचं नाव आहे खडू फळ्या पलीकडे. हे अनुभव कथन आहे आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी हे प्रकाशित केलेलं आहे. आजचं दुसरं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. नेहरू पटेल बोस, 3 नेतृत्व 3 दिशा 1 देश. हे सुनील सांगळे यांचं पुस्तक मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. चिरंतनाच्या चाहूल वाटा हे अरुण खोपकर यांचं कलाविषयक लेखांचं पुस्तक आहे. मॅजेस्टिक प्रकाशनानं हे प्रकाशित केलं आहे. लेखकाच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या आठवणींबरोबरच कुमार गंधर्व, ऋत्विक घटक, महात्मा गांधी यांच्याकडे अभिनव दृष्टिकोनातून पाहणारे 10 दर्जेदार लेख या पुस्तकात आहेत. आजचं शेवटचं पुस्तक आहे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर यांचं. बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा. याला नुकताच अतिशय महत्त्वाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. हे पुस्तक साकेत प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. आजच्या लक्षवेधी पुस्तकांमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा अशाच पद्धतीची विविध पुस्तकं घेऊन तुमच्या समवेत येणारच आहोत. मात्र तोवर वाचत रहा. धन्यवाद.